आज आपण बघणार की इंडेक्स मॅच आणि व्ही लुकअप मॅच मध्ये किती डिफरंट आहे। इंडेक्स मॅच आणि व्ही लुकअप सेम आहे, सिर्फ फॉर्म्युला डिफरंट आहे, काम दोघं एकच करतात। तर इथे आपण पहिले इंडेक्स मॅचचा फॉर्म्युला देऊन बघूया। तर इंडेक्स ब्रॅकेट केट सिलेक्ट ऑल डेटा comma match bracket केट select ID number comma select all ID number। जिथे पण तुमच्याकडे डेटा मध्ये असेल ते सगळं ID नंबर फक्त सिलेक्ट करायचे, देन अगेन कॉमा द्यायचे, 0 ब्रॅकेट क्लोज कॉमा मॅच ब्रॅकेट केट। आता हेडिंगचे नेम सिलेक्ट करायचे आपल्याला, कॉमा ऑल हेडिंग नेम सिलेक्ट कॉमा 0 ब्रॅकेट क्लोज 2 टाइम देन एंटर। हे झालं तुमच्या इंडेक्स मॅच फॉर्म्युला। ठीक आहे, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला हा डेटाच्या इथे तुम्हाला आउटपुट यायला पाहिजे आणि सेम तसंच व्ही लुकअप पण काम करतो, त्याच डेटा इथे येतो, फक्त फॉर्म्युला चेंज आहे, बट इंडेक्स आणि व्ही लुकअप दोन्ही एकच काम करतात। तर इथे आपण व्ही लुकअप मॅच बघून मॅच फॉर्म्युला देऊन बघूया। तर इथे पहिले काय करायचे असतं, पहिले पुन्हा डेटा सिलेक्ट करा, देन इकडे तुम्ही फॉर्म्युला द्यायला स्टार्ट करा, इक्वल टू व्ही लुकअप शिफ्ट दाबून ब्रॅकेट ID नंबर सिलेक्ट ऑल डेटा सिलेक्ट कॉमा मॅच ब्रॅकेट केट सिलेक्ट नेम हेडिंग नेम कॉमा ऑल हेडिंग नेम सिलेक्ट कॉमा 0 ब्रॅकेट क्लोज कॉमा 0 ब्रॅकेट क्लोज अँड देन कंट्रोल अँड एंटर। हे बघा तुमचा डेटा ऑल सेट झाला आहे। दोन इंडेक्स मॅच आणि व्ही लुकअप मॅच सेम काम करता, बट मला वाटतं की इंडेक्स थोडा टफ आहे आणि व्ही लुकअप खूप इझी आहे, आणि ह्याच्याने व्ही लुकअप मॅचने तुमचा टाइम पण सेव्ह होईल, का की आपण पहिलेच फुल कॉलम आपण सिलेक्ट करतो। ह्याच्याने तुम्हाला हे काहीतरी हेल्प झाली असेल तर प्लीज कमेंट मध्ये मला सांगा।